आपण आलो आता उतूरवरनं त्या साईडने उतूर बस स्टॉपवरनं इकडे आपल्याला जायचं लेफ्ट साईडला. ओके. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण आलो होतो शिंदोळा किल्ल्यावरती. तर शिंदोळा किल्ल्यावरती आपण इथं आता गाडी पार्क वगैरे केलेले आहेत. इथं पाहू शकता. तर इथं आहे ब्लू वॉटर रेसॉर्ट आणि ते समोरच आहे एक मोबाईल टावर आणि इकडं पाहिलं तर पिंपळगाव जोगा धरण आहे आणि धरणाच्याच समोरच्याच बाजूला आपल्याला इथं गाडी पार्किंग करायला जागा आणि इथं आपल्याला गेट दिसतं तर गेटमधून आपल्याला एंट्री करायची आहे आणि वरती किल्ल्यावर जायचं आहे. पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका किल्ले आणि लेणीसाठी समृद्ध आहे. जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी, चावंड, हरसड, निमगिरी, नारायणगड, जीवधन आणि शिंदोळा हे किल्ले आहेत. तर आज आपण चाललो आहोत शिंदोळा या किल्ल्यावर. शिंदोळा किल्ला हा जुन्नरच्या वायव्येला आहे. शिंदोळा किल्ला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे. अहिल्यानगर कल्याण ह्या महामार्गावर माळशेज घाटामार्गे जाणाऱ्या रस्त्यालगत किल्ला आहे. 5 मिनिटं ओबडधोबड रस्त्याने चालल्यानंतर आपल्याला एक पायऱ्या केलेल्या दिसतात. त्या पायऱ्यांचा वापर करून आपल्याला वरती जायचं आहे. तर मित्रांनो शिंदोळा गडावरती आलतो आणि सध्या तर रस्ता चुकलेला आहे. वरती शिंदोळा किल्ला दिसू शकतो. तर रस्ता नेमका कुठे आहे लक्षात येऊन राहिला. तर चालत राहिलो, एक पाऊल वाटे इथं गाड्या वगैरे येतात, मोटरसायकल पण येते, साधारणतः ट्रॅक्टरचा पण रस्ता. इथं थोडेसे जनावरं पण दिसले. माहीत नाही रस्ता कुठे आहे, बस शोधत चाललो आहे. आमचं पण फर्स्ट टाईम आहे. बघूया, रस्ता भेटला तर ठीक, नाही तर मग परतीच्या प्रवासाला जातो. कारण आता खूप उशीर झाला आहे, 3:15 वाजलेत. बघू, जर रस्ता भेटला तर ठीक, नाही तर मग आम्हाला पुन्हा परतीच्या प्रवासाला जावं लागेल. तर अशी टिक मार्क आहे आणि आपल्याला हे जंगलातून जायचं आहे. तर इथं कोणी मार्किंगसाठी एक रेबिन बांधलेली आहे, हे पाहू शकता. पण ही शोधणं थोडं कठीणच आहे. इथं रान आहे असं पूर्णपणे, आणि एक रस्ता ह्या दिशेने इकडे जातो आणि एक रस्ता ह्या दिशेने येतो. तर आम्ही ह्या दिशेने आलो आहे साधारणतः, म्हणजे पिंपळगाव जोगा धरणाच्या भिंतीपासूनच आम्ही गडावर चढायला सुरुवात केली. तर आता इथून आम्ही आतमध्ये जातो आहे. तर बघूया आता रस्ता भेटतोय की काही. इथं मार्किंग केलेली आहे. थोडा रस्ता जास्त घनदाट जंगलातून जातोय. रस्त्याचं वाळलेले लाकडं पडलेले आहेत, त्यांना पार करत पुढे जायचंय. इथे एक मार्किंग आहे, पाहू शकता. म्हणजे आपला रस्ता बरोबर आहे असं आपण समजू शकतो. तर आपण जंगल ट्रेक पूर्ण करून आता आपल्याला
या दिशेने जायचं आहे. तर हा सपाट भाग पाहू शकता. माझ्या पाठीमागं आपल्याला ते वरती टोकाने वरती जायचं आहे. तर हा दिसणारा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला तिथून वरती जायचं आहे. तुम्हाला ना हा आता वाट पडलेली जातात लोक येतात जातात ना रुळले हां हां असे चला येऊ मग. हा तर बाबांनी रस्ता दाखवलेला आहे, मार्गदर्शन केलं आहे. आणि इथं पण टिक मार्क पाहू शकता. आणि समोर आपल्याला रस्ता रुळलेला दिसतोय. तर आपण आता त्या रस्त्याने आपण गडावरती जाणार आहोत. तर आपल्याला त्या समोरच्या टोकावरून यायचं होतं, पण आपण रस्ता चुकल्यामुळे आपल्याला पलीकडच्या जंगलातून यायची वेळ आली. म्हणून आपल्याला जास्त उशीर झाला. तर समोर तिथं त्या टोकापासून आपण चालत तिथपर्यंत आलो आहे. पण आपल्याला यायचं होतं ह्या टोकाने. तर इथे पुन्हा टिक मार दिसली. आता आम्ही इकडे चढून वरती आलो. आणि आता आपल्याला तिथून वरती जायचं आहे. तर आता आपण गडाच्या टोकाच्या सर्व खाली येईल. आपल्याला जायला असं कडाकडे रस्ता आहे. तर प्रॉपर रस्ता नाही आहे, एक पाऊल वाट आहे. आणि माझ्या माहितीनुसार पावसाळ्यात हा ट्रेक अतिशय भयानक होता असावा, कारण एक पाय घसरला तर खाली बघू शकता खूपच अशी खोल दरी आहे. त्यामुळे पावसाळ्यात ट्रेक करताना थोडं सांभाळून करावा. या किल्ल्याचा मुख्य वापर म्हणजे माळशेज आणि पारगाव परिसरावर व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर म्हणून केला जात असे. किल्ला आकाराने लहान असून त्याची उंची अंदाजे 1128 फूट आहे. किल्ला आकाराने खूपच लहान असून येथे तटबंदीचे काही अवशेष, दरवाजे, गणपती मूर्ती आणि 7 पाण्याचे टाके पाहायला मिळतात. तर पूर्ण गडाला वळसा घालून आम्ही इथपर्यंत आलो. आता आपल्याला इथून वरती ट्रेक चालू होतोय पुन्हा एकदा. या मार्गाचा वापर करून आपल्याला आता वरती जायचं आहे. मधल्या टप्प्यात येऊन थांबलोय. तिथून आपल्याला त्या खाली वाटतं आपल्याला वरती जायचं आहे. आपण हे पार करत वरती आलो. अतिशय कडी चढाई आहे. 15 मिनिटाच्या चढाईनंतर आपण हे दरी पार करून वरती आलो. तर एक छोटासा पॅच आहे. तर त्या पॅचमध्ये आपल्याला एक असं छोटीशी खोल गुफा दिसते, एकदम छोटीशी आहे. एक माणूस बसू शकतो इतकी. आणि आपल्या इथूनच समोर दिसतोय तो एक झेंडा. तर आपला आता म्हणजे साधारणतः गडाच्या आपण टोकावरती यायला आलो आहे. काय बोलतो तर या पॅचमध्ये एक मॅसेज आहे, गड राखा. अतिशय सुंदर आहे, छोटा आहे पण अतिशय सुंदर आहे. आणि इथं आपल्या समोर दिसतोय तो झेंडा. तर आपल्याला इथून वरती जाऊन गडावरती प्रवेश आहे. तर अशा पद्धतीने आपण गडाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन थांबलोय. तर सर्वप्रथम आपण श्री गणेश करतोय. आणि आपल्याला इथं समोर दिसतं हा प्रवेशद्वार. इथं अजून एक मूर्ती आहे, काय नक्की नाही माहिती. श्री गणेश. आणि आपल्याला समोर तिथे प्रवेशद्वार. तर गड संवर्धनाने सध्या त्याचं थोडंसं
संगोपन केलेलं दिसतंय. गडावरून हडसर, शिवनेरी, चावंड, हरिश्चंद्रगड, निमगिरी, माळशेज घाट स्पष्ट दिसून येतो. गडावर राहण्याची किंवा खाण्याची सोय नाही, पिण्याची पाण्याची सोयही नाही. तर इथं समोरच आपल्याला गडाची तटबंदी दिसते. गडाची तटबंदी थोडीफार शिल्लक आहे अजून. आणि गडावरती वाड्यांचे वगैरे काही अवशेष पाहायला मिळाले नाही अजून. बघूयात. तर इथे एक कुंड आहे, अतिशय मोठं कुंड आहे. आणि पुन्हा इथे एक कुंड आहे, त्याच्यामध्ये पाणी पण आहे. आणि इथं कुंडांचा समूहच आहे एक. तर जेव्हा कुंडांचं संवर्धन चालू होतं त्यावेळेस काही साहित्य अजून शिल्लक आहे. तर फायनली आता आपण गड माथ्यावर आलोय. कोणाला आता टॉप पॉईंटला आलोय, ते बघू शकतो तुम्ही झूमला. तर आता शिंदोळा किल्ल्यावरती आलोत आणि शिंदोळा किल्ल्यावरून आता आपल्याला काही गड किल्ले दिसतात. तर इथं समोर हा दिसणारा हरिश्चंद्रगड इथं आहे, त्याचा बाले किल्ला. आणि ही खिरेश्वर मार्गे जाणारी वाट. तर इथं आहे रोहिताई डोंगर. आणि इकडच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला समोर दिसतं निमगिरी आणि हनुमंतगड. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला इथं दिसतंय पिंपळगाव, जोगा धरण, पूर्ण परिसर. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण आलो होतो जुन्नर तालुक्यातील शिंदोळा या किल्ल्यावरती. तर समोर किल्ला दिसतो आपल्याला. तर किल्ला एकदम अतिशय दुर्गम भागात असल्यामुळं, किल्ला हा जास्त काही परिचित नसल्यामुळे अतिशय असा साईटला आहे किल्ला. तर किल्ला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.